नमस्कार. सोनलच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सुक्या जवळा बटाट्याची चमचमीत अशी भाजी बनवून दाखवणार आहे. खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल आयकॉन आहे तिला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील. आणि तुम्ही कोणत्या शहरातून बघताय हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आपण सुरुवात करायची आहे सुक्या जवळा आणि बटाट्याची भाजी बनवायला. गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमच भरून मी तेल टाकत आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. इथे मी मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे. छान असा तो मी बारीक पातळ असा कापून घेतलेला आहे. तो टाकायचा आपण तेलामध्ये. आणि आता एक हिरवी मिरची घेतलेली आहे, तिला असं मध्ये मी चिरून घेतलेली आहे, ती टाकायची आपण. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 5-6 पानं कढीपत्त्याची घेतलेली ती टाकायची आहेत. आणि कांदा छान आपल्याला तेलामध्ये सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण छान कांदा परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता कांदा पण आपला छान असा शिजत आहे आणि त्याला बघा सोनेरी रंग देखील आलेला आहे. तर छान असा सोनेरी रंग आलेला आहे कांद्याला. आता आपण ह्याच्यामध्ये मीडियम आकारचा एक टमाटर घेतलेला आहे, तो टाकायचा आहे. मिक्स करून घेऊया. टमाटर शिजण्यासाठी चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे, त्याच्यामुळे टमाटर लवकर शिजेल. आणि छान असं आपण टमाटर मऊ शिजून घ्यायचं आहे कांद्यामध्ये. टमाटर छान मऊ शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. मिक्स करून घ्यायचे. पाव चमच हळद टाकायची आहे. अर्धा चमच धणे पावडर टाकायची. 2 चमच मी मालवणी मसाला टाकत आहे. तुम्ही तुमच्या घरात कोणताही साठवणीचा मसाला असेल तो टाकू शकता आणि कमी जास्त करू शकता. तरी छान मसाला आपण कांदा टमाटरमध्ये परतून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी सुका जवळा घेतलेला आहे. चाळणीमध्ये छान असा मी स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यातलं खडा माती वगैरे काढून घेतलेले आहे आणि पाण्याखाली धरून मी तो स्वच्छ चाळणीमध्ये धुवून घेतलेला आहे. तो टाकायचा आहे आपण ह्या मसाल्यामध्ये आणि छान असं आपण 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं परतल्यामुळे त्याचा जो वशट वास असतो तो निघून जाईल. म्हणून सुका जवळा आपण छान असा ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तर 2 मिनटं झालेली आहेत आपला जवळा परतून. आता ह्याच्यामध्ये मी मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे. तो बघा तुम्ही पाहू शकता मी असे छोटे छोटे तुकडे करून तो कापून घेतलेला आहे. तो बटाटा आपण ह्या जवळ्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आणि बटाटा देखील छान आपण 2 मिनटं बटाटा 2 मिनटं छान परतून घेऊया. व्यवस्थित अगदी तो आपण परतून घ्यायचा आहे 2 मिनटं. तो 2 मिनटं मी छान बटाटा जवळा परतून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे, कारण बटाटा आपल्याला शिजून घ्यायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे पण व्यवस्थित. मिक्स झालेलं आहे. आता इथे मी 3 फोडं कोकम घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण. आता ह्याच्यावरती एक मी झाकण ठेवत आहे आणि आपल्याला मीडियम गॅस करून छान बटाटा शिजून घ्यायचा आहे. 4-5 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण ठेवून खोलूया. तर तुम्ही पाहू शकता छान असं तयार झालेली आहे. तर मध्ये मध्ये मी झाकण उघडून मिक्स केलं होतं. तर आता आपण बटाटा शिजला ते देखील बघूया. तर एका चमचमध्ये मी बटाटा काढून घेत आहे आणि तुम्हाला दाखवते. तर बटाटा देखील आपला छान शिजलेला आहे बघा, मॅश होतो आहे. मिक्स करूया आपण. आता वरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान असा तयार झालेला आहे आपला सुक्का जवळा बटाट्याची भाजी. आता गॅस बंद करायचा आहे आणि काढून घ्यायचे. तर तुम्ही नक्की घरी करून बघा.
सुक्का जवळा बटाट्याची भाजी खूप छान अशी खाण्यासाठी लागते. तुम्ही भाकरी, चपातीबरोबर कशाबरोबर देखील खाऊ शकता. छान लागते आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल, तर तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये, परिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.